श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर भारताने आपली पकड मजबूत केल्याचं चित्र आहे। दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड सुरू राहिली। भारताचा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या श्रीलंकेचे 2 फलंदाज 1 रनवरच तंबूत परतले। दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेची स्थिती 2 बाद 5 रन्स इतकी होती। विशेष म्हणजे श्रीलंका फलंदाजीला उतरल्यानंतर पहिल्याच ओव्हरसाठी विराटने अश्विनला पाचारण केले। अश्विननेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत करुणारत्नेची विकेट काढली तर जे.के. सिल्व्हाची विकेट अमित मिश्रा या स्पिनरनंच काढली। भारताचा आता 192 रन्सचा लीड आहे। राधेमाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। राधेमानं दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयानं फेटाळला। एवढंच नाही तर आवश्यकता वाटल्यास मुंबई पोलीस राधेमाला अटक करू शकतात असेही निर्देश न्यायालयाने दिलेत। हुंड्याच्या एका प्रकरणात एका महिलेनं राधेमानं आपला छळ केल्याचा आरोप केल्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेऊनच राधेमानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र सत्र न्यायालयानं तो फेटाळलेला आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भाजपच्या नेत्यांविरोधात युवक काँग्रेस भलतीच आक्रमक झाली। सुषमा स्वराज, वसुंधरा राजे शिंदे आणि शिवराजसिंग चौहान या भाजप नेत्यांविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनाच्या माध्यमातून जणू युद्ध छेडले। दिल्लीत युवक काँग्रेसनं 3ही नेत्यांच्या निषेधार्थ धरणं धरलंय। एवढंच नाही तर आपले केस काढून मुंडन आंदोलनाद्वारे आपला निषेध व्यक्त केलाय। भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले। राजधानी दिल्लीत 23 आणि 24 ऑगस्टला या दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक होतीये। गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेसह भारतीय हद्दीत वाढत चाललेल्या अतिरेकी हल्ल्यांसह पाकिस्ताननं अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर एनएसए स्तरावरची ही बैठक होऊ शकली नव्हती, मात्र आता या चर्चेचा मार्ग मोकळा झालाय। परिणामी दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची ही बैठक 23 आणि 24 ऑगस्टला होते आहे। कसाबनंतर जिवंत पकडण्यात आलेला पाकिस्तानचा अतिरेकी नावेदला जम्मू काश्मीरमधल्या एका विशेष न्यायालयानं 14 दिवसांसाठी एनआयएच्या ताब्यात दिले। सध्या नावेद एनआयएच्याच ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। याआधीच एनआयएच्या चौकशीत आपण पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगून नावेदनं पाकिस्तानला तोंडघशी पाडले। शिवाय अतिरेकी प्रशिक्षणासह अनेक गोष्टींबाबत नावेदनं चौकशी दरम्यान गौप्यस्फोट केलेत आणि त्यामुळेच आणखी काही महत्त्वाची माहिती मिळते का हे पाहण्यासाठी त्याला आणखी 14 दिवस एनआयएच्या ताब्यात देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतलाय। विदर्भात पावसाचा जोरदार कमबॅक झाला आणि त्याचा फटका नागपूरला बसला। मुसळधार पाऊस आल्यानं विस्कळीत झालेलं नागपुरातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावरती येत आहे। कोरडी गावातल्या मॉडर्न स्कूल जवळच्या पाण्याचा निचरा झाल्यानं शाळेत अडकलेले तब्बल 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचलेत। धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे शाळेभोवती 5 ते 6 फूट पाणी साचल्यानं विद्यार्थी शाळेतच अडकले होते। नागपुरातल्या सखल भागासह वस्त्यांमध्ये घुसलेलं पाणीही ओसरल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे।